नमस्कार मंडळी, मी संगीता. मी आज तुम्हाला उडीद वडा करून दाखवणार आहे. हा उडीद वडा होतोही झटपट आणि चवीला अतिशय सुंदर लागतो. पितृपक्षात हा वडा आवर्जून केला जातो. चला तर मग हा वडा कसा करायचा आणि हा टम्म फुगलेला कसा राहील याच्या मी तुम्हाला 6-7 टिप्स देणार आहेत. त्या टिप्स फॉलो केल्या तर हा वडा अजिबात चुकणार नाही. अगदी खावोस्तोवर हा वडा टम्म फुगलेला राहतो. मी इथे उडदाची डाळ घेणार आहे. मी 2 वाट्या उडदाची डाळ घेतलेली आहे. ती बिना सालीची घेतलेली आहे. सालीची घेतली तरी काही हरकत नाही, पण त्याला धुवायला बराच वेळ लागतो. आता ही स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत. तर पहिली टिप मी तुम्हाला सांगणार आहे, ही डाळ स्वच्छ धुवून पहिल्यांदा घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ही डाळ 5 वेळा धुवायची आहे. डाळ धुतल्यानंतर ती हलकी होते आणि वडे हलके होतात. 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आपल्याला. त्यात पाणी टाकायचं आहे आणि 5 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायची आहे. आता 5 तासापेक्षा दुसरी टिप मी सांगणार आहे, ती म्हणजे 5 तासापेक्षा जास्त डाळ भिजवू नका. जास्त भिजली तर तेल पितात, वडे तेल पितात. त्यामुळे जास्त भिजवायची नाही. यासाठी मसाला लागणार आहे आपल्याला 2 मोठे चमचे बडीशोप घेतलेली आहे, मीठ घेतलेले आहे आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहे. तिखट घेतलेले, धणे जिऱ्याची पूड घेतली आणि कोथिंबीर घेतलेली आहे. खानदेशी वड्यांमध्ये बडीशोप आवर्जून टाकतात, म्हणून मी बडीशोप घेतली. इथे तुम्ही थोडासा लसूण घेतला तरी चालेल, पण पितृपक्षात करणार आहोत म्हणून मी लसूण घेतलेला नाही आहे. आता या डाळीचं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे. या डाळीबरोबर आपण अद्रक आणि मीठसुद्धा वाटून घेणार आहोत. मीठ घेतलं तर ती डाळ पटकन वाटली जाते, म्हणून आपण मीठ घेणार आहोत आणि ही डाळ आपण बारीक वाटून घेणार आहोत. ही बघा मी डाळ वाटलेली आहे आणि ही आता आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत. आधी मी बडीशोपची पूड टाकलेली आहे, त्यानंतर हे वाटलेली डाळ आपण त्यावर टाकणार आहोत. आता तिसरी टिप म्हणजे या डाळीत अजिबात आपल्याला पाणी घ्यायचं नाही आहे. आणि चौथी टिप म्हणजे बरोबर मीठ घ्यायचं. यात मीठ कमी झालं तर मात्र वडे फुगत नाहीत. आता हा बाकीचा मसालासुद्धा आपण त्यात टाकून घेतलेला आहे. कोथिंबीरसुद्धा भरपूर घेतलेली आहे आणि आपण आता हे फेटून घेणार आहे. आता मी तुम्हाला 5वी टिप सांगणार आहे, ते म्हणजे हे पीठ आपल्याला जवळजवळ 10 मिनटं फेटून घ्यायचं आहे. हातानेच आपल्याला फेटायचं आहे. चमचा वगैरे घेऊ नका. हातानेच आपल्याला छान 10 मिनटं फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे वडा अतिशय हलका होतो. आणि 6वी टिप म्हणजे आपण यात सोडा किंवा गरम तेलसुद्धा घालणार नाही आहे. फक्त 10 मिनटं आपण फेटणार आहोत. आणि 7वी टिप म्हणजे आपण हे पीठ 10 मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत. आता 10 मिनटं झाली आहे. मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली, कागद घेतलेला आहे आणि पाणी घेतलेलं आहे. पाणी घ्या, थोडंसं तेलसुद्धा घ्यावं लागतं, कारण नंतर वडे आपल्याला हाताला चिकटायला लागतात. तेल मी तापत ठेवलेलं आहे आणि मी वडा आता थापून घेणार आहे. आता हे वडे आपल्याला थापून घ्यायचे. प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे, थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि छोटासा गोळा घेतलेला आहे. तो आता आपल्याला प्लॅस्टिकच्या पेपरवर असा थापून घ्यायचा आहे. आणि सरते शेवटी आपल्याला बोटाने प्लेन करून घ्यायचा आहे, म्हणजे तो वडा छान प्लेन होतो. आपली बोटं त्यावर उमटत नाही. असे छान प्लेन करून घ्यायचा आहे तो आणि आपल्याला तेलात तळून घ्यायचा आहे. हे बघा मी तेलात टाकलेला आहे आणि तो आपल्याला छान तळून घ्यायचा आहे. आता मी त्या वड्यावर तेल सोडतीये, तेल उडवतीये झाऱ्याने, म्हणजे तो छान असा टम्म फुगतो. हे बघा आपला वडा आता हळूहळू फुगायला लागलेला आहे. पलटून घेतला आहे मी. आता हा बघा, हा वडा अतिशय छान झालेला आहे. आपला वडा टम्म फुगलेला आहे बघा. हा बघा आपला वडा छान टम्म फुगलेला आहे. हे बघा मी वडा काढून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते आहे बघा. सुंदर वडा आपला तयार झालेला आहे. आता मी दुसरा सोडते आहे वडा. असे एक एक वडेच आपल्याला तळून घ्यावे लागतात, म्हणजे एका वड्यावरच आपल्याला तेल छान सोडता येतं, म्हणून एक एक वडा आपल्याला तळून घ्यायचा आहे. या 2-3 वडे एकदम टाकले तर सगळे असे फुगत नाहीत, म्हणून एक एक वडा मी तळून घेतलेला आहे. हे बघा छान आपला वडा तळून झालेला आहे. असेच मी सगळे वडे तळून घेते. अतिशय झटपट हे वडे होतात. हे दह्यासोबत खाऊ शकतात, चटणी सोबत खाऊ शकतात, लोणच्यासोबत खाऊ शकतात. अतिशय चविष्ट हे वडे लागतात. एरवी तुम्ही करत असाल तर त्यात मूठभर तुम्ही लसूण घेतला तरी खूप सुंदर चव येते. मी पितृपक्षात हे वडे तुम्हाला पितृपक्षात करणारे दाखवणार आहे, म्हणून मी लसूण घातलेला नाही आहे. एरवी तुम्ही लसूण घालायला काहीच हरकत नाही, लसूणसुद्धा छान लागतो. हे बघा हे असे वडे आपले तळून तयार होत आहेत. आता समजा तुम्ही प्लॅस्टिकच्या पेपरवर वडा घेताना जर चिकटला तर थोडंसं तुम्ही तेलाचा हातसुद्धा
घेऊ शकतात. तेलाचा हात घेऊन सुद्धा थापले तरी पटकन असे वडे निघतात आणि हातालाही चिकटत नाही. हा मी वडा परत सोडलेला आहे. छान आपण तळून घ्यायचे आहेत हे वडे आणि सुंदर वडे आपले तयार होतात. अगदी ही डाळ भिजलेली असेल तर अतिशय झटपट हे वडे तयार होतात. हे बघा, थोडंसं मी तेल हाताला लावून घेतलेलं आहे आणि वडा सोडलेला आहे. छान टम्म फुगलेले वडे आपले तयार झालेले आहेत. खानदेशात हे वडे आणि गव्हाची खीर आवर्जून पितृपक्षात करतात. चला तर मग आपले वडे सगळे तळून झालेले आहेत बघा. आता मी परत एकदा सगळ्या टिप्स सांगते की डाळ 5 वेळा चांगली धुवून घ्यायची आहे. चांगली घासून आपल्याला डाळ धुवून घ्यायची आहे आणि 5 तासापेक्षा जास्त वेळ ती भिजवायची नाही. 5 तासापेक्षा जास्त भिजवली तर वडे तेल पितात. आणि ही डाळ पाणी न घालता वाटायची आहे आपल्याला आणि मीठ बरोबर टाकायचं आहे. कमी पडलं तर वडे फुगत नाहीत. तेल आणि सोडा आपल्याला वापरायचा नाही आहे. डाळ वाटल्यानंतर चांगली ती 10 मिनटं फेटायची आहे आणि फेटल्यानंतर आपल्याला 10 मिनटं ती झाकून ठेवायची आहे. या सगळ्या टिप्स वापरून आपण नक्की वडा करून बघा. हे बघा, आपले वडे किती छान झालेले, टम्म फुगलेले आहे आणि खाऊस्तोवर हे असेच छान टम्म फुगलेले राहतात. असे टम्म फुगलेले वडे आपणही नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.